मित्रांनो आपण पाहताय एक वेगळ्या प्रकारचा नंदी आहे. त्याची जात वेगळी आहे, गोत वेगळे आहे आणि दिसताना पण वेगळ्या म्हणजे जरा उठून दिसतोय. बैलगाडी मैदान काय येतं आता खिलार बरीच बैल लोक पाळतात किंवा म्हैसुरी पण भरपूर आहेत. पण अशा पण प्रकारची बैल शर्यतीसाठी आता पळायला लागलेत. विचारूया मालकांना की कुठलं गाव आहे आणि कुठल्या गावचा नंदी आहे. कारण काय होतंय वेगळं काहीतरी बैलगाडी क्षेत्रात वर्चस्व निर्माण करायचं असेल तर वेगळ्या जातीचा किंवा वेगळा दिसणारा बैल असला ना तर आजकाल नाव होतंय. कुठल्या गावचा बैल आहे आणि तुमचं नाव सांग. हा बैल कुंभारगावचा आहे. आम्ही बुलढाण्यावरून खरेदी केलाय जालना. महादेव गोगरे यांच्याकडून 2,51,000 घेतलेला आहे 8 महिन्यापूर्वी. 8 ते 10 महिने झाले. आता उजवा खांदा ठाम आहे त्याचा. आतनं बाहेरनं कोणीकडे होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. आता ह्याचं शरीर बघितलं ना किंवा ह्याची जात बघितली तर आपल्या भागातली जी जुनी जाणती लोक आहेत ना त्यांना ही जात गोत ही असलं आत्ता पटना झाले की त्यांचं कसं असायचं शर्यत म्हणले की देखना नाकीवर रेखीव मजबूत बांधा पाहिजे. तसं काय नाही, शरीराजवळ काही सकट नाही ते. आता हा गावठीच बैल आहे, तिकडून आपण घेतलेला आहे. वासरू आजच घेतलं होतं. इथं आणल्यानंतर ते सुराला लागलं, व्यवस्थित पळतंय. बाकी काही अडचण नाही त्याला. पण त्याचा पळ बघितला का नक्की काय बघितलं तुम्ही? आम्ही पळ हे काय नाही, त्याचा व्हिडिओ ऍक्च्युली मोबाईलवरच बघितलेलं होतं. त्यानंतर आपलं व्यवहार झाला, त्यानंतर आम्ही आणलेला आहे. बाकी काय नाही, आम्ही तिथं समोरासमोर बघाय हे काही सगळं गेलेलं नव्हतं. डायरेक्ट तिथून काय मोबाईलवरच आमची खरेदी ही झाली. त्यांच्या अगोदर पहिला एक शिहरा म्हणून बैल घेतला होता महादेव गोगरे यांच्याकडून. तो बैल बी आम्हाला चांगला लागला होता. त्या हिशोबाने आम्ही हे वासरू घेतलेला आहे त्यांच्या. पण आता असा नंदी बघितला पैरे भेटतात. पायऱ्या जरा ह्याच्याकडे बघितलं की पायऱ्याचा हा प्रॉब्लेम पहिला आहेच. पायऱ्याला जरा त्रासदायक होतो, पण हे पळाल्यानंतर ऍक्च्युली ज्याने बघितलाय नाथा ड्रायव्हर त्याला कंटिन्यू गाड्या आहेत त्यामुळे त्यासनी सुद्धा माहिती आहे. बाकी काय नाही विषय, बाकी क्लिअर खटाय पोहतोय, काही सगळं प्रॉब्लेम नाही. कारण काय होतं माहित आहे का आजकाल बैल बघितला की काही लोक पायऱ्यात येतात की बैल दिसाय तर चांगला आहे किंवा शरीरयष्टी चांगलं आहे, बैलाचं शरीर जिथले तिथं आहे, बैलाचा पळ बी तसाच असेल. आता काय होतं बऱ्याच असल्या आता बैल आलेत मार्केटला, काय लोक हसत्यात असली बैल बघितली गायला ही पळणार का? ते हसते ते त्याचा विषय काय माहितीये का, ते बघण्यावर दिसण्यावर जायचं नाही, त्याचा फक्त पळ बघायचा. बाकी काय नाही, बाकी काय नाही, व्यवस्थित काय बाकी अडचण नाही, पळ नुसता बघायचा त्याला. उजवा खांदा ठाम आहे. त्या ड्रायव्हर काय ते बोलतील थोडं. ड्रायव्हर इकडे या. ड्रायव्हर आता तुम्ही गाडीवर त्याच्या असता, कारण ड्रायव्हरचा सगळा खेळ आहे. बैल 75% करत असतो, 25% मित्रांनो ड्रायव्हरचा खेळ आहे सगळा. काय पळाचं वैशिष्ट्य जाणवत? बैल हा खालच्या तवाचा जास्त आहे, पुढे रान सोडत नाही. जर गाडी बोचात जर घेतली तर कोणी पण गाडी ह्याची पास करून दाखवायची, गाडी बैल पास होऊन देणार नाही. इतका बैल पळतोय. फक्त बैल पैरे दिमान थांबून आहे आता सध्याला. बैलाला पैरे मागितले. मागच्या आता काल अमरापूरचं मैदान झालं, 4 जणांनी फोन लावला, पण 4 बघू करू देतो की, पण नाही आमचा पैरा झालाय. मग काल बैल थांबला पळायचा आमचा. मग अचानक आमची ही गाडी मागल्या मैदानाला पळाली होती, अमरापूरला राहिली होती गाडी फायनलला. मग ह्यासनी फोन लावला तर म्हणजे पोया काय विषय नाही. पण कसा आहे बैल पळतोय जास्त, तुम्ही पैरे द्या. आम्ही काय असं मागत नाही की बैल पळत नाही म्हणून मागत नाही, बैल पळतोय म्हणून तुम्ही पैरे मागतोय आम्ही तुम्हाला. तुम्ही पैरे द्या, कारण दिसण्यावर जाऊ नका ह्या बैलाच्या. बैल बघा पळालेला मग पैरे द्या. आता खरं आहे बरं का तुमचं, बैलाचा मित्रांनो पळ बघितले पाहिजे, त्याचं दिसणं वगैरे काय नाही. कारण आता बाकासूर बघितलं तुम्ही, अख्ख्या महाराष्ट्रात नाव केलं त्यानं. पण त्याची उंची लहान, शरीर एकदम दगडागत घट्ट, पण बैल कुठं पोचला बघा बकासूर, दुनियेच्या कानाकोपऱ्यात पोचला. बकासूरनं सगळ्या गोष्टी मोडून काढल्या त्या, तसं तुम्ही त्याच्यावर पण विश्वास ठेवला आणि पळ बी तसाच आहे त्याचा. हो, पळ तसाच आहे. अजून एक बैल आपला तसाच आहे, कोडोली आमिर शेठ जगताप कोडोली यांचा पाखऱ्या सेम आहे, फक्त तो 2 खांदी बाहेरनं बैल आहे. त्याचं सगळं पैर आहे थांबतंय सगळं. पैर झालं पाहिजे, पैर नाही झाली म्हणजे हीच होतं या. पैरा झाला पाहिजे. काय आत्ताच्या घडीला काय गोष्टींना तोंड द्यायला लागतं? पैऱ्याच्याच, बाकी काय नाही. बैल पळतोय आपला, का मालक दोन्ही पण दिलदार म्हणायचे आपल्याला. कुठेही थांबत नाही आपण. जो शब्द टाकला तो मालकाने धरला आपला, की नाही होय बघू. ही दोन्ही पण मालक आता मला लागलीत का नाही, अजिबात काय नाही. आपण यस म्हणलं ना मालक यस,
मालकाचा काही विषय नाही, फक्त पैर झालं पाहिजे बैलांचं. पैरा झालं काय विषय नाही, बैल ओढून गाड्या लावतो. आणि जर बाहेरनं जर गाडी लागली तर कुणी म्हणायचं नाही की मी त्याची गाडी मारणार, बैल ओढून गाडी लावणार, पण 100% लावणार. दोन्ही पण बैल तसे आहेत. या बैलाचं वैशिष्ट्य असं आहे की आत्ता पातूर बैलानं गट हा बाहेरनच काढलाय आणि सेमी पण बाहेरनं काढली. आता कुठल्या खाली जास्त स्पीड लावतो? नाही, एक उजवीचा एकच खांदा बैल आहे आणि याच्या नशिबात कडच आहे, कायम कड. 1 नंबर तास किंवा 6 नंबर तास शेणच बैलांना पाहायचं. गटाला ओढून गाड्या लावतो, 2-2 टांग 3-3 टांग टाकतो खालनच बैल. किती आतापर्यंत फायनल घेतलं होतं? फायनली 5-6 झाले त्याच्या फायनली, 6 फायनल आहेत आता सध्याची. आज गट 5 झालाय तामरापूर मैदानात. कुठला निकाल लक्षात राहिला? अटीतटीची लढत? तेवढे मैदान अतिटटी, कारण खालनं 4 टांग टाकून निघलो तुम्ही खाली, तोंडावर निकाल घेतला होता गाडीने. कारण पलीकडे पेटकरांचा मानिक होता, माग गाडी राहिली पण ती पण गाडी टाकाटाकी करत आली. तो क्षण एक चांगला झाला. कालचं अमरापूरचं मैदान तिथं पण लढत चांगली झाली, गाडी मधनं होती, चांगली गाडी पाहिली. आता काय होतं माहित आहे का, मुलाखत बघितली की ना, मला कॉल करतात लोक की बाबा आता नंबर द्या मालकांचा किंवा काय, कोण पायरा करते? पहिलं मालकच करते, फक्त मला विचारल्याशिवाय करत नाही. एवढा विषय आहे. मला जो व्हिडिओ येत नाही तो तो करत नाही. पहिरे मालकांच्या विषयी येते ती, तर मालक फोन केल्याशिवाय आपल्याला पहिरे करत नाही. बाबा इथं असं आले, करूया का, काय होईल गाडी, पळ का गाडी, बैल चांगला वाटला येस करा. आता कसं आहे, जो पळत नाही तो सगळं आम्ही काय घातला. काही वेळ गटाला मार खाऊन आलोय आम्ही. तसं काय नाही की आपण आता जास्तीत जास्त ह्या क्षेत्रात कसं आहे, वायदीचा विषय जास्त आहे. पण आज ताकद मालकानं मी बघतोय, मी जो पण गाडी आणतो ना, वायदी विषय मागितलेला नाही, कधीच नाही मागितला. हा भले गाडी भाडं घेईल मालक, ही मान्य करतो मी, त्या विषय नाही, पण वायदी हा विषय नाही, कधीच नाही मालकाच्या. मालक नंबर सांगताय का? कारण काय होतं, परत आम्हाला कॉल करतात लोक. तुमचं नाव आणि नंबर सांगा. नाव विकास कांबळे, कुंभारगाव. मोबाईल नंबर 9325992256. हो नंबर आहे. गाव कुंभारगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आणि ड्रायव्हर आपलं तिने बी आपल्याला एकनिष्ठ गाडी आणते ती. चेंगा ड्रायव्हर असून द्या, नाता ड्रायव्हर असून द्या, परत युवराज ड्रायव्हर कसा तिने आजपर्यंत आणल्यापासून ती तिन्ही गाडी आणते. काय प्रॉब्लेम नाही, त्यांनी काय अडचण नाही, त्याने कधी आलेली कधीच नाही. ड्रायव्हर कसा पायरा पाहिजे ते पण सांगा. कसा म्हणजे पुढच्या बैल कसा पळणारा पाहिजे किंवा कुठल्या खांदी पाहिजे? बैल एखादी असून डावा, आतनं बाहेर एक खांदी असून, फक्त त्याला तळाचा बैल पाहिजे. जेव्हा तळ बैलांना जर गाड्या बाकीच्या बचत घेतल्या ना, तर बैल गाडी पासून देत नाही, कोणाची पण असली. फक्त बैल आपल्याला तळाचा पाहिजे, कारण ह्यो बैल खालनं 200 फूट ना कमीत कमी हातातच धरावा लागतो आपल्याला. फक्त बैल आपल्याला तळाचा पाहिजे. मित्रांनो, पायऱ्या वाचून बैल अंधारात आहे. पहिरे दिल्या पाहिजेत, कारण पळणाऱ्या बैलाला मी काय म्हणतो की पहिरे द्या. आणि आपण शुभेच्छा करूया त्यांना की ही मुलाखत बघितल्यानंतर 100% त्यांना जसं पाहिजे तसं पहिरे भेटतील. धन्यवाद.